नमस्कार मित्रांनो, मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. काय आहे माहिती ते आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह माहिती वाटली तरच चॅनलला सबस्क्राईब करा, अदरवाईज सबस्क्राईब करू नका. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मातृत्व वंदना योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत 6 महिने झाले की बाळाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, कोणते कागदपत्रे लागतात, कुठे सबमिट करायचं, किती लाभ मिळतो आणि फॉर्म भरताना काय काय चुका टाळायचं, हे सर्व अगदी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण हा लाभ तुम्हाला 5,000 पर्यंत मिळू शकतो आणि अनेकदा फॉर्म चुकीमुळे महिलांना पैसे मिळत नाही. मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या गर्भधारणेसाठी लाभ मिळतो. लाभ: पहिला हप्ता गर्भधारणा नोंदणी, दुसरा हप्ता प्रसूतीपूर्वी तपासणी व अँटीनॅटल चेकअप, तिसरा हप्ता बाळ 6 महिने पूर्ण झाल्यावर व लसीकरण पूर्ण. आजच्या व्हिडिओ तिसऱ्या हप्त्यावर म्हणजे 6 मंथ चाइल्ड वॅक्सिनेशन कंप्लीट फॉर्म भरायचा आहे. अंगणवाडी किंवा CSC सेंटरला जाऊन सबमिट करू शकता तुम्ही. तर आपल्याला फॉर्म 2 प्रकारे मिळू शकतो. पहिलं अंगणवाडी केंद्रामार्फत आणि दुसरं CSC केंद्रामार्फत. पहिलं अंगणवाडी केंद्रामार्फत तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे PMMVY फॉर्म उपलब्ध असतो. दुसरं, सेविका तुम्हाला आवश्यक कागदपत्राची माहितीही देते. दुसरं, CSC सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर. काही गावात फॉर्म CSCवर भरला जातो. 10 ते 20 रुपये शुल्क असते. पहिली गर्भधारण असेल, बहुतांश प्रकरणात बाळ 6 महिने पूर्ण झाले असावेत. पहिल्या डोसापासून OPV, DPT, हेल्प बी अशा आवश्यक लसी घेतलेल्या असाव्यात. कोणकोणते कागदपत्रे लागतात? फॉर्म भरताना खालील कागदपत्र आवश्यकता आहे. आईचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, आईच्या नावावर असलेलं. तिसरं, मोबाईल नंबर. बाळाचे कागदपत्र असेल, बाळाचा जन्मदाखला, बाळाचे आधार कार्ड असल्यास नसले तरी चालते. 6वं, लसीकरण कार्ड म्हणजे MCV इम्युनायझेशन कार्ड. फॉर्म हप्ता योजना कार्डसाठी आपल्याला थर्ड इन्स्टॉलमेंट फॉर्म हप्तासी योजना कार्ड आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं, जोडायचं आहे. लसीकरण पानावर ANM अंगणवाडीची सही असणे आवश्यक आहे, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होतो. फॉर्म कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप डिटेल. पहिलं, पर्सनल डिटेल, वैयक्तिक माहिती. पहिलं, आईचं नाव जसे आहे आधारवर तसं. दुसरं, पतीचे नाव. तिसरं, पत्ता. चौथं, गाव, तालुका, जिल्हा. आणि चौथं, 5वं, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर चालू असावा, OTP येतो. दुसरा पॉईंट आहे प्रेग्नन्सी डिटेल, गर्भधारण माहिती. कधी नोंदणी केली? ANM किंवा अंगणवाडीने दिलेली नोंदणी क्रमांक. तिसरं पॉईंट आहे चाइल्ड बर्थ डिटेल म्हणजे बाळाचा जन्म, जन्मतारीख, सामान्य प्रसूती म्हणजे किंवा शस्त्रक्रिया. तिसरं, बाळ मुलगा किंवा मुलगी. चौथं, जन्मस्थान, गौर हॉस्पिटल, PHC. चौथा पॉईंट आहे वॅक्सिनेशन डिटेल, लसीकरण माहिती. येथे बाळाचे 6 महिने लसीकरण भरायचे. पहिलं BCG, दुसरं HEB डोस, 0 डोस आणि OPV पेंटा, 1 पेंटा, सेकंड पेंटा, थर्ड. DPD रोटाव्हायरस, IPV असं आपल्याला भरायचं. या ठिकाणी ANMची सही व शिक्का लावणे अनिवार्य आहे. 5वा पॉईंट आहे बँक डिटेल, बँकची माहिती. बँकेचं नाव, शाखेचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड. खातेदार आईचं असणे बंधनकारक आहे. जर खाते पतीच्या नावावर असेल तर फॉर्म रिजेक्ट होतो. 6वा पॉईंट आहे डिक्लेरेशन म्हणजे स्वतःची सही, एक डिक्लेरेशन तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. आईची सही सहित डिक्लेरेशन आणि तारीख. 7वा पॉईंट हा अधिकारी विभाग म्हणजे सेविकेची सही, सुपरवायझरची सही आणि CDP ऑफिसची शिक्का.
फॉर्म सबमिट करण्या प्रक्रिया आहे. पहिलं अंगणवाडीत घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे. तर सेविका तपासून घेते. लसीकरण योग्य आहे का पाहते. माहिती पोषण ट्रॅकर म्हणजे PMMVY पोर्टलवर भरते. दुसरं CSC केंद्रावर भरताना तुमचे कागदपत्र स्कॅन करून ऑनलाईन एंट्री करतात आणि तुमचं SMS OTP आवश्यकता असतो. तिसरा पॉईंट आहे सबमिशन स्टेटस म्हणजे फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक SMS येणार आहे. PMMVY थर्ड इन्स्टॉलमेंट फ्रॉम सबमिटेड सक्सेसफुल असं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे. 6 महिन्यानंतर तिसरा हप्ता 2000 आणि राज्यानुसार असते. 2000 500 ते 2000 फरक असू शकतो. कधी मिळतात? तर फॉर्म सबमिट झाल्यावर पोर्टल माहिती व्हेरिफाय आणि आधार बँक सीडिंग पूर्ण आणि 3 ते 45 दिवसात खाते जमा करायचं असतं. सर्वसाधारण चुका काय असेल, उपाय काय करायचं आहे? पहिली चूक असेल आईचे बँक खाते नसणे. ही चूक आहे. उपाय आईच्या नावावर खाते उघडणे. दुसरी चूक आहे लसीकरण कार्डात सही नसणे, म्हणजे ANMकडे पुन्हा सही करून घ्यावा. तिसरी चूक असेल आधार बँक लिंक नसणे, म्हणजे बँकेत जाऊन DBT लिंक करा. आणि चौथी चूक आहे चुकीचा मोबाईल नंबर, म्हणजे OTP न मिळाल्यास फॉर्म रिजेक्ट होतो. सेविकेकडे PMVY स्टेटस विचारा. PMVY पोर्टलवर CSC केंद्रातून तपासता येते. DBT PFMS वेबसाईटवर पेमेंट स्टेटस दिसतो. तर मित्रांनो, हा होता मातृत्व वंदना योजना तिसरा हप्ता फॉर्म कसा भरायचा याचं संपूर्ण 30 मिनिटाचं सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन योजनेचं अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये